Basically, you're supposed to wait for at least 2 to 3 hours after having your meals before going to bed. 2 ते 3 वरां if तुम्ही रावली जाल्यार तुमकां गॅस्ट्रीक इश्यूज जावचे ना, तुमकां खंयची डिजीजीस सुद्दां फुडें जावचे ना आनी तुमचें डायजेशन सारकें जातलें. नमस्कार, कशी आसा तुम्ही सगळी? हांव डायटिशियन रिचा शेट तलावलीकर. हांव डायटिशियन, काउन्सलर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हांव एक आवय. प्रिवियसली हांव रिचा नार्वेकर असले फ्रॉम म्हापसा. माय फादर्स नेम इज एडवोकेट राजेश नार्वेकर अँड नाव आय एम डायटिशियन रिचा शेट तलावलीकर. हांव प्रॅक्टिस करताले म्हापसा, पणजे आणि आता हांव प्रॅक्टिस करता वर्ल्ड वायड. सो आज हांव तुमकां ज्या टॉपिकाचेर उलोवपाचें आसा दॅट इज अबाउट वेट अँड टोटल डायट. If you are a diabetic, if you are looking for weight gain, weight loss, so वो एपिसोड तुम्ही जरूर पळया. आता डायटिंग म्हणटकीर लोक म्हणटा हे आनी आमकां कितें उपाय दितले, उपास करपाचे आनी कितें, पूण तशें आसना. डायटिंग म्हणटकीर तुमकां खुबश्यो डिफिकल्टीज असतात फेस करपा सारक्यो. म्हणजे थोड्यांक थायरॉइड असता, डायबिटीज असता, पीसीओडी असता. ती बायलां कितले ट्राय करता पूण तेंची वेट कमीच जायना. तांकां खूब नेगेटिविटी, कॉन्फिडन्स तांचो देंवता, खुबश्यो डिफिकल्टीज तांकां फेस करच्यो पडटा. सो तेंच्या खातीर हांव थोड्यो इजी डायट टिप्स आयज दिवपाक सोदता. फर्स्ट ऑफ ऑल, तुमची जी गोल्स आसा ते सारके सेटअप करा. तुमकां कितें इश्यूज आसा ते सारके पळोवन घेया. फॉर एक्झाम्पल, आता तुमकां थायरॉइड आसा, थायरॉइडान तुमकां पिल्स दिल्ल्यो आसता जो डॉक्टर एवरी 6 मंथ्सान चेंज करता. सो ते इम्पॉर्टंट असता. तेज्या खातीर सारके तुम्ही टाइम टू टाइम तुमचे मेडिसिन्स घेया. एक्सरसाइज तुमचो रेग्युलर दवरा. आता इफ तुम्ही वर्किंग वुमन आसा और इफ यू आर अ मदर, इट इज एसेन्शियल की तुम्ही तुमची काळजी घेवपाकूच जाय. दिसांतल्यान 1 वर तुमच्या स्वता खातीर काडलें म्हणून कितें व्हडलें न्ही. कसलोय तुमकां एक्सरसाइज जाय तो तुम्ही करू शकता. थर्ड, शुगर, गॉड, मोव तिनूय गोष्टी सेम. इफ तुम्ही तितूंतले कितेंय इन्क्लूड केले तुमच्या डायटान तुमची वेट वाडटलीच, कित्याक की कॅलरीज भितर सगळ्यान सेमूच असता. सो कॅलरी रिस्ट्रिक्शन्स करपाक जाय इफ यू वॉन्ट टू लूज वेट इजिली. अँड लास्टली आय वॉन्ट टू से दॅट इफ यू वॉन्ट टू लूज वेट न्ही, तुमची मेंटल स्टेट सारकी दवरा. इफ यू आर कॉन्स्टंटली स्ट्रेस्ड आउट, तुमची न्हीद डिस्टर्ब जातली आणि न्हीद डिस्टर्ब जाली की एक हॉर्मोन असता कॉर्टिसॉल म्हणून. सो इफ तो हॉर्मोन तुमचो वाडलो जाल्यार तुमचे एबडॉमिनल जे फॅट असतात ते वाडटा. सो स्लीप, exercise, diet, all goes hand in hand. This is about weight loss. आता थोडे मिथ्स असता रिलेटेड टू डायट. फॉर एक्झाम्पल, थोडी म्हणतात की शीत जेवपाचे ना, शीतान पोट मोठे जाता, शीतान वेट वाडटा. तशें कांय आसना. शीत, चपाती, शेवयो, मागीर रवो, इट इज ऑल कार्बोहायड्रेट्स बट इट कंटेन्स डिफरंट ग्लायसेमिक इंडेक्स. शीत तुमकां जाय तुम्ही जेवू शकता. आमी गोंयकारां आमकां शीत जायच, पूण तुमकां जाय जाल्यार ते उकडे तुम्ही घेवन जेवू शकता. शीताची क्वॉन्टिटी कमी दवरपाची. बाकीचे भाजी, सॅलेड आणि जे नुस्तें, दाळ आसा तेजी क्वॉन्टिटी तुम्ही वाडून घेवू शकता. दॅट इज रिगार्डिंग रायस. अँड रायसाचे रिप्लेसमेंट इफ तुमकां जाय, इफ तुमकां दिसता की यू कॅन डू सम रिसर्च अँड हाडू शकता. किनोवा इज अ व्हेरी गुड सुडो सिरियल. इट कंटेन्स मोर ऑफ प्रोटीन्स. सो किनोवा और बार्ली कॅन बी रिप्लेस्ड विथ रायस. इंटरमिडिएट फास्टिंगा बद्दलूय आम्ही उलोवया आता. इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे बेसिकली उपवास. आता इतले लोक असा इतली वर्सां उपवास करता बट ताका कितें असो सायंटिफिक टर्म मेळूंक ना. ताजो सायंटिफिक टर्म is called intermittent fasting. That is like you're fasting for 12 hours, 14 hours. If you want maximum results, 16 ते 20 वरां जर तुम्ही फास्टिंग केले जाल्यार तुमची बॉडी ऑटोमॅटिकली हील जातली. This healing process will help you in getting rid of different types of diseases. So if तुमकां दिसता की intermittent fasting तुमकां लाईफ लॉंग करपाक जातले जाल्यारूच करपाचे, ना जाल्यार you can go for 3 meals in a day and
कॅलरी डेफिसिटान रावपाचे, म्हणजे तुमच्यो ज्यो कॅलरीज फॉर एक्झाम्पल 1500 दिसाक आसा, यू कॅन मेक इट 1200 per day and do some exercise and cut out on outside food. आता हांव तुमकां एक फुल डे डायट प्लॅन दितले दॅट इज जस्ट फॉर नॉर्मल इंडिविज्युअल्स अँड इट इज नॉट रिलेटेड टू एनी डिजीज. फॉर एक्झाम्पल इफ तुम्ही सकाळ ते रात पर्यंत घेतले जाल्यार फर्स्टली सकाळचे यू कॅन स्टार्ट विथ एप्पल सायडर विनेगर. एप्पल सायडर विनेगर उदकान घालून घेतले जाल्यार तुमचे तितूर फॅट बर्निंग प्रोसेस बरो बेगीन जातलो. इफ तुमकां कोलेस्ट्रॉल डायबिटीज इश्यूज आसा जाल्यार ते सारखे सॉल्व जातले. सेकंडली ब्रेकफास्ट जो घरा कडेन केल्लो आसता, चपाती भाजी फोव मागीर शेवयो कितें जे तुमकां घरा कडेन इजिली करपाक मेळटा. यू कॅन हॅव एग्स, यू कॅन हॅव एग भुर्जी, यू कॅन हॅव चिकन, नो प्रॉब्लेम, बट ओनली थिंग इज यूज लेस ऑयल वायल कुकिंग इट. आणि पाव यूज करू नाका. पाव आसा इट इज फुल ऑफ मैदा. इन्स्टेड यू कॅन गो फॉर व्हीट रागी, तर ते सिरियल्स यूज केल्यार तुमकां बरें पडटलें. सो ते जालें ब्रेकफास्ट. मिड मॉर्निंग यू कॅन हॅव अ फ्रूट, ते सुद्धा तुमकां भूक लागली जाल्यारूच खाया, नाल्यार स्किप करू शकता. लंच टाइम नॉर्मल रायस फिश करी नाल्यार दाल भाजी वॉट एवर इज दे. इफ तुम्ही कामाक वता डोंट गिव अ रिझन की आपल्याक टायम मेळना, आपल्याक भायरचेच खावचें पडटा. तुम्ही कितें एक शीत लावन रातचे जे करी उरता नाल्यार अशें कितें भाजी उरता ते सबस्टिट्यूट करून तुम्ही व्हरू शकता. इट इज नॉट नेसेसरी टू ईट फ्रॉम आउटसाइड फ्रॉम रेस्टॉरंट एवरी टाइम गिविंग दिस रिझन. इवनिंग टाइम यू कॅन हॅव ग्रीन टी, नाजाल्यार कसाय घेऊ शकता तुम्ही, नाजाल्यार कुवाळ्याचो ज्यूस घेऊ शकता. बिस्किट्स चिवडे ते जाता तितले अवॉइड करा. आणि रातच्या टायमार एक तर तुम्ही सूप घेऊ शकता नाजाल्यार चपाती. आणि इफ तुमकां न्हीद बरी पडपाक जाय अँड इवन इफ यू आर डायबिटीक यू कॅन हॅव रायस एट नाईट provided your quantity is less and you have more of vegetable आणि सॅलड. आता सॅलड म्हणटकीर हांव तुमकां इन्फॉर्मेशन एक दिवपाक सोदता. सॅलड खाऊन तुम्ही आईस्क्रीम सुद्धा खाल्ली न्ही, तुमची जी पोस्ट प्रेंडियल शुगर्स असता म्हणजे जेवण जातकीर 2 वरांनी जी शुगर काडटात ती सुद्धा कमी नाल्यार नॉर्मल आसूं शकता. सो हे थोडे डायट टिप्स असले. आता आमी उदका बद्दल उलोवया. आमी दिसाक कितले उदक पिवचे? एक्चुअली इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. आता एक्झाम्पल हांव ऑफिसान बसून आसा, म्हाका चड ताण लागची ना, सो अप्रॉक्सिमेटली आय विल कंज्यूम अराउंड 1.5 to 2 liters पर डे. आता हांव एक्सरसाइजूय करता आणि आता सध्या गरमी आसा सो ऑटोमॅटिकली वॉटर इनटेक तुमचो वाडटलो. फॉर लेडीज इट विल बी अप्रॉक्सिमेटली 1.5 to 2 liters and for gents it will be 2.5 to 3 liters. Again it depends on your health condition. If तुमकां जर किडनी प्रॉब्लेम्स आसा, रिनल इश्यूज आसा, डॉक्टर्स तुमकां युजली सांगतात की तुमकां 1 लिटरूच दिसाक उदक पिवपाक जाय. वेरएज इफ तुमकां किडनी स्टोन्स आसा जाल्यार तुम्ही जाय तितले उदक पिवू शकता. when we say just liquidsaan तुमका चा येता, कॉफी येता, कोकोनट वॉटर आसा. So there are people who don't like drinking a lot of fluids, so they can go for coconut water, lemon juice, barley water. If you consume every day it will help you to get rid of kidney stones issue. So again it depends from person to person. तुमका कितले उदक जाय ते तुमचे डिपेंड, ते क्लायमेटीचेर डिपेंड असता. सेकंडली लोक म्हणटा की उबे रावन उदक पिवपाक जायना. इट इज अ टोटल मिथ. तशें कांयच ना. आदले जे केव मॅन्स आसले ते थोडी बसून उदक पिताले. दे मस्ट बी ड्रिंकिंग इन स्टँडिंग पोझिशन ओनली, रायट. आणि जे क्रिकेटर्स असतात तुमकां क्रिकेटर्स केन्ना बसून उदक पिल्ले दिसता ना. ओके. आता डिहायड्रेशन आमकां केन्ना जाता? इफ आमी अल्कोहोल कन्झम्पशन केले, टी कॉफी तेजे प्रमाण आमच्या डायटान वाडयले आणि उदक पिवूकूच ना सामके 1-2 ग्लासूच दिसाक उदक केले जाल्यार आमी डिहायड्रेट जावू शकता. सो दिस वॉज ऑल अबाउट वॉटर इनटेक. आता तुमकां कशें कळटलें इफ यू आर वेल हायड्रेटेड और डिहायड्रेटेड? इफ तुमचे युरिन कलर सामके येलोइश आसा दॅट मीन्स यू आर डिहायड्रेटेड अँड यू नीड टू ड्रिंक इनफ ऑफ वॉटर. अँड इफ युअर युरिन इज लायक पेल व्हाईट नाल्यार अशें क्लियर आसा दॅट मीन्स यू आर वेल हायड्रेटेड. लोक म्हणतात की गरम उदक पिवपाक जाय, पण तशें कांय आसना.
If तुमका दिसता की your body is well functioning at lukewarm temperature water, then you can consume lukewarm water. थंड उदक if तुमका frequently अशी थंडी बी जाता जाल्यार ते मातशे avoid करपाचे. But as a dietitian, I recommend you to have like lukewarm water in the morning, and throughout the day you can have like normal room temperature water. माझे पेशंट्स म्हाका युजली म्हणटा की डायटिशियन म्हाका रातचे तूं कित्याक शीत दिता, हांव मोठें जातलें. पूण हांव तुमकां हे जे मीथ आसा ते सांगपाक सोदता की इट इज नथिंग लायक दॅट. रायस तुमी कितली क्वॉन्टिटी खाता, खंयच्या टायमार जेवता तेजेर आसता. फॉर एक्झाम्पल आतां इफ तुमी बेगीन जेवली से 7:30 8 o'clock आनी मागीर बाय 10:30 यू आर स्लीपिंग, रायस वोंट अफेक्ट यू एट ऑल. आणि अशी लोक आसात जी रातची 10 जेवतात आणि 10:30 न्हिदपाक वता. त्यांचे ऑटोमॅटिकली इट इज तुम्ही रायस जेवली की नाही, चपाती खाली की नाही, ते एकूच, कित्याक की तुमचे डायजेशन जायच ना. बेसिकली यू आर सपोज टू वेट फॉर एटलीस्ट 2 to 3 hours आफ्टर हॅव्हिंग युअर मील्स बिफोर गोइंग टू बेड. 2 ते 3 वरां इफ तुम्ही रावली जाल्यार तुमकां गॅस्ट्रीक इश्यूज जावचे ना, तुमकां खंयची डिजीजीस सुद्धा फुडें जावची ना आनी तुमचे डायजेशन सारखे जातले. दिस वॉज रिगार्डिंग हॅव्हिंग अर्ली डिनर्स. तुमकां जर गरज दिसली की डायटिशियन आणि डायट एडवाइस तुमकां जाय जाल्यार आय एम अवेलेबल इन माय क्लिनिक, द लावलीकर हेल्थ क्लिनिक मडगांव. आणि जर तुम्ही फोंड्याची, तुम्ही म्हाका सावयकर हॉस्पिटल, प्लेटी केअर नाजाल्यार डॉक्टर जयंत कामत हॉस्पिटलान येवन मेळूं शकता. आय ऑल्सो डू ऑनलायन कन्सल्टेशन वर्ल्ड वायड. मारगांव, पणजे सुद्धा माझे कन्सल्टेशन आसा. जर तुमकां गरज असली जाल्यार म्हाका प्लीज कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.